जय श्रीराम. गेले 84 दिवस आपण श्री गोंंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनांच्या पुस्तकाचं वाचन करतोय आणि आजचा हा 85वा दिवस. गोंदवले सातारा महाराष्ट्रातील हे थोर संत ज्यांनी श्रीरामाच्या नावाचा जाप आयुष्यभर केला आणि श्रीरामाच्या नावाची महती सगळ्यांना साध्या सोप्या भाषेत समजावली. नाम कोणी घ्यावे, कधी घ्यावे, कुठे घ्यावे, कसं घ्यावं, का घ्यावं आणि त्याचे काय फायदे हे त्यांनी या 365 दिवसांच्या प्रवचनरूपी पुस्तकात आपल्याला साध्या सोप्या भाषेत सांगितलेलं आहे. आणि हे नाव घेण्यासाठी कोणत्याही प्रकारे धर्माची, जातीची, पंथाची, वयाची, तुमच्या शिक्षणाची, तुमच्या आर्थिक स्थितीची, काळाची, वेळाची, तुमच्या असणाऱ्या स्थितीची कशाचंच रिस्ट्रिक्शन याच्यामध्ये असत नाही. कोणी घेऊ शकतं. सकाळी घ्या, दुपारी घ्या, संध्याकाळी घ्या, रात्री झोपायच्या अगोदर घ्या, झोपेतून उठल्यानंतर घ्या, चालताना घ्या, झोपून घ्या, अंघोळ करताना घ्या, ट्रेनमध्ये प्रवास किंवा बसमध्ये प्रवास करत असताना घ्या. कधीही घेऊ शकतो आणि कितीही वेळ घेऊ शकतो. 1 मिनिटाकरता घ्या, 1 माळ घ्या, 1 तास घ्या, 2 माळा करा, 2 तास घ्या. तुम्ही कितीही वेळ घेऊ शकता. कोणत्याही प्रकारचं रिस्ट्रिक्शन, कोणताही खर्च लागत नाही आणि कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. इतपत सोपं हे आपल्याला नामस्मरण रूपी साधन सगळ्याच संतांनी सांगितलेलं आहे. आणि याच्यामुळे तुम्ही जे कर्मकांड जे असतात, ह्याच्यापासून आपण आरामात लांब राहू शकतो. म्हणून आता 85व्या दिवसाचं जे प्रवचन आहे, त्याचं आपण आता वाचन करतो आणि त्याचा शीर्षक आहे, प्रपंच केवळ कर्तव्य कर्म म्हणून करा. एका माणसाला वेडी उठण्याचे फार साधं व्यसन होते. तो आजारी पडल्यावर त्याने डॉक्टरने सांगितले, "मला तुम्ही औषध दिले तरी मी वेडी सोडणार नाही." त्याचा डॉक्टर फार हुशार होता. त्याने त्याला एक गोळी देऊन वेडी ओढण्यापूर्वी ती तोंडात दरीच जा म्हणून सांगितले. त्या गोष्टीमुळे वेडीच्या तंबाखूचे विष त्याला बाधत नसे. तसे आपण प्रपंच करत असताना वागले पाहिजे. प्रपंच आम्हाला खूप सुख देईल ही आमची कल्पनाच नाहीशी झाली पाहिजे. म्हणजे प्रपंचाची हवा कमी होईल आणि नंतर कर्तव्यापुरतेच आम्ही प्रपंचात राहू. म्हणजे हे जे नामस्मरण आहे, हे नामस्मरण आपल्याला परमात्म्याशी जोडण्याचं काम करतो. देव म्हणजेच नाव आणि नाव म्हणजेच देव. प्रपंच करत असतानाच आपण जर या नामस्मरणाचं साधन वापरलं, तर आपल्याला प्रपंचातल्या कोणत्याही प्रकारच्या जळा लागणार नाही. काही त्रास असतील तर त्याच्यातून आपण आरामात पुढे जाऊ शकतो. हेच आपल्याला महाराज सांगतात आहे. जोपर्यंत प्रपंचाकडे आमची दृष्टी आहे, तोपर्यंत आम्हाला समाधान कालत्रही मिळणे शक्य नाही. प्रारब्धाने प्रपंच आला आहे, तो कर्तव्य कर्म म्हणून करीत जा. पण त्यात खरे सुख मिळणार नाही. या कल्पनेने तो करू नका. सुख मिळणार आहे, हे कल्पनेने करू नका. म्हणजे हा नाशिवंत आहे, हा टेम्पररी. तुम्हाला याच्यातून परमनंट सोल्युशन किंवा तुम्हाला परमनंट आनंद मिळू शकत नाही. हे महाराज सांगतात. प्रपंची लोकांचा स्वभाव विचित्र आहे. त्यांना खरे सांगितले तर ते आवडत नाही. वास्तविक आपण प्रपंचातले संबंधी लोक कामापुरते एकत्र जमतो. 5 जण म्हणून प्रपंच बनतो. त्यामध्ये प्रत्येक जण स्वार्थी असतो. मग सुख एकट्याला मिळणे कसं शक्य आहे? एकदम छान उदाहरण त्याने दिलेलं आहे याच्यामध्ये. नुसता प्रपंच तापदायक नाही, आकुंचित प्रपंच तापदायक आहे. म्हणजे प्रपंच करताना कोणत्याही संतांनी तुम्हाला करू नका असं सांगितलेलं नाही. पण आपण जो स्वार्थी वृत्तीने हे मी, माझं कुटुंब किंवा एवढ्या लोकांपुरतंच ही जी आपली वृत्ती आहे, ही वृत्ती आपल्याला पुढे राहून जात नाही आणि आपल्याला आनंदही मिळू देत नाही. त्याच्यामुळे आपल्याला त्रास होतो. आपले खरे समाधान भगवंताजवळ आहे. हे हे खूणगाठ पक्की बांधून प्रपंचात वागा. ज्याप्रमाणे व्यवहारात नफा व्हावा म्हणून व्यापार करतात, तो होत नसेल तर व्यापारात काहीच सत्य नाही. तसेच प्रपंचात समाधान हाच नफा आहे. तो जर मिळत नसेल तर प्रपंचाचा लोकप्राणात काय फायदा आहे? म्हणजे आपण सगळ्या गोष्टी समाधानासाठी म्हणजे आनंदासाठी करतो. तो आपल्याला आनंदच किंवा समाधानच चिरकाल मिळणार नसेल, तर त्या प्रपंचाचा काय उपयोग?
तुझ्या असमाधानाचे कारण नक्की सांग. असं जर आपल्याला एखाद्याने विचारले, तर त्याला खात्रीलाच कारण सांगता येणार नाही. याचा अर्थ असा की तत्वदृष्ट्या समाधान व्हायला खरोखरच कशाची जरुरी नाही आणि ही गोष्ट कोणाला पटत नाही. माहिती सगळ्यांना असतं, पण पटवून घेत नाही. आहे त्या अवस्थेमध्ये आपल्या समाधान टिकत नाही आणि पाहिजे ती वस्तू मिळाली तरी आपण पूर्ण सुखी होत नाही. काही त्यातल्या माणसाला मी सुखी आहे असे वाटणे कधी शक्य आहे का? आपण पण एका प्रकारचं काहीतरी आपण प्रपंचातले. तशी प्रपंची माणसाची अवस्था आहे. खरोखर प्रपंचात समाधान, आनंद मिळत नाही हे सगळ्यांना कळतं. परंतु शहरातले लोक केवळ अभिमानामुळे आणि खेड्यातले लोक अज्ञानामुळे जसे वागायला पाहिजे तसे वागत नाही. या प्रपंचात राहून सुद्धा भगवंताचं प्रेम आणि समाधान आम्हाला कसे मिळवता येईल याचा आपण कधी विचार करायला पाहिजे. नामाच्या सहवासात राहिल्याने देहावरचे प्रेम आपोआप नष्ट होईल आणि मग देहाने मांडलेल्या प्रपंचावरचे प्रेमही कमी होईल आणि पुढे त्याला सर्वत्र परमेश्वरच दिसेल. म्हणजे आपण एकदा नामाचा सहवास घेतला म्हणजे नामस्मरण करायला सुरुवात केली, की आपल्या देहावरचं प्रेम कमी-कमी होऊ जातं आणि ते कमी झालं, की आपलं प्रपंचावरचं प्रेम कमी होईल आणि प्रपंचावरचं प्रेम केले म्हणजे आपल्याला परमात्म्याच प्रेम हे मिळणारच आहे. हेच महाराज सांगतात. त्याला शेवटचं वाक्य, "प्रपंच सुखाचं करणे याचंच नाव परमार्थ होय." म्हणजे ही जे 85व्या दिवसाचं त्यांनी जे सांगितलेलं आहे, प्रपंच करता करताच देवाचं नामस्मरण करा. नामस्मरण करायला सुरुवात झाल्यानंतर तुमचा आनंद द्विगुणित झाल्याशिवाय राहणार नाही. आता आपण श्रीरामाच्या नावाचा जप 11 वेळेला करूया. श्रीराम, 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 श्रीराम. श्रीराम, 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 श्रीराम. श्रीराम, 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 श्रीराम. धन्यवाद हे 85व्या दिवसाचं जे प्रवचनाचं वाचन झालं त्याचं तुम्ही श्रवण केल्याबद्दल तुमचे धन्यवाद. तुमचा उर्वरित दिवस असाच आनंदाचा, सुखाचा आणि आरोग्यपूर्ण जावो हीच त्या श्रीरामचरणी इच्छा व्यक्त करतो आणि ते सांगतो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम.